नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे 13वा, त्याचं नाव काय आहे? सोना आणि लोहा, म्हणजे सोना और लोहा. तर हा धडाचा हा दुसरा सीझन आहे. तर पहिल्या सीझन मध्ये आपण काय बघितले होते की धडाचं स्पष्टीकरण बघितले आणि हा सीझन मध्ये आपण काही शब्दात किंवा काही प्रश्न आणि उत्तरे बघणार आहे. तर चला बघूया. बघा, पहिला काय आहे? शब्दात. हिंदीतून हिंदी आणि मराठी. शान म्हणजे ठाट बाट आणि मराठीतून गर्व. काय आहे? गर्व. धनिक धनवान आणि मराठीतून श्रीमंत. काय आहे? श्रीमंत. मूल्य महत्व किंमत, मराठीतून महत्व किंवा किंमत. काय आहे? किंमत. तर अजून बघूया. बघा, श्रमिक म्हणजे मजदूर आणि मराठीतून कामगार. काय आहे? कामगार. तलाश म्हणजे खोज आणि मराठीतून शोधा. घबराहट व्याकुलता आणि मराठीतून विचलन. काय आहे? विचलन. तर हा झाला आपला शब्दार्थ. तर हिंदीतून हिंदी आणि मराठीतून शब्दार्थ झाला. अजून आहे बघा, तिजोरी म्हणजे अलमारी आणि मराठीतून कपाट. नौकर सेवक, मराठीतून नौकर. धनिको जिसके पास पैसा होता है आणि मराठीतून ज्यांच्याकडे पैसे आहेत किंवा असतात त्यांना काय म्हणतात? धनिको म्हणजे धनिक असं पण म्हणतात. तर आता आपला पहिला प्रश्न सुरुवात होते. आता आपला झालेला आहे शब्दात. आता काय झाले आहे? काय सुरुवात करायचं आहे आपल्याला? पहिला प्रश्न. तर हा पहिला प्रश्न काय आहे हे बघूया पहिला. कथन के सामने सही और गलत के सामने गलत का चिन्ह लगा. इथे काय दिलेलं आहे? जे आपला प्रश्न आहे त्याच्या समोर ते सही आहे का, त्याच्या समोर सही करायचं आणि जे गलत आहे त्याच्या समोर गलत करायचं, असा करायचं. तर पहिला काय आहे? युद्ध में लोहे के अस्त्र शस्त्र काम देते हैं. जेव्हा युद्ध असतात तर युद्ध कशाबद्दल असतात की एकमेकांशी आपण लढाई करतात किंवा भांडण करतात. तर आपल्याला वाचवायच्यासाठी आपल्याला कोणता उपयोग करायचा? अस्त्र किंवा शस्त्र. तर हा जो प्रश्न आहे तुमचा, यांचं उत्तर काय आहे? सही. म्हणजे तुमच्या प्रश्नाचा समोर तुम्ही काय करायचं? असा चिन्ह करायच्या, सहीचं चिन्ह. आता दुसरा बघूया. दुसरा, रोटियां भी सोने के तवे पर सेकी जाती. म्हणजे जी रोटी आहे ती कुठून शेकून करतात आपण? जे तवे आहेत त्यांच्यावर. तर यांच्या जे उत्तर आहे, म्हणजे सोन्याचा तवे पहिला तर होतात नाही, कोणाचा तवे होतात? लोह्याचा. तर हा जो प्रश्न आहे तुमचा गलत आहे. तर यांच्या समोर तुम्हाला काय करायचं? गलतचं चिन्ह करायचं. तर हे झालं आपला 2. अजून आहे का? हो. तर तिसरा बघूया. तुम्हाला कळतं ना हा प्रश्न कसा आहे? हो. चला आता तिसरा बघूया. श्रम में ही जीवन की सफलता है. तर श्रम म्हणजे तुम्ही जेव्हा मेहनत करतात तेव्हाही तुम्हाला जीवनात सफलता भेटतात. तर याचा प्रश्न काय आहे? मला नाही वाटत की तुम्हाला हे माहित नाही. माहित आहे ना? हो. तर याचं उत्तर काय आहे? सही. आता आपण चौथाकडे जाऊया. जो काम करेंगे उन्हीं को सम्मान नहीं होगा. तर हा तो सर्वश्रेष्ठ मोठी गोष्ट आहे. कारण की जेव्हा जो कार्य करतात त्यांचंही नाव घेतलेलं जातात. जेव्हा तुमच्या घरी, एक उदाहरण देते मी तुम्हाला हा प्रश्नाचा. जेव्हा तुमच्या घरी तुम्ही कार्य करतात किंवा तुमचा भाऊ किंवा बहीण कार्य करतात, तर कोणाचं नाव घेतात? की हा, हे बघ तुझे ताई किती वेळा दुकान जाते किंवा किती वेळा कार्य करतात, तुम्ही तर करताही नाही. तर त्यांचं नाव करतात, म्हणजे जे कार्य करतात त्यांचंही नाव होते. तर हा जो प्रश्न आहे तुमचा काय आहे? गलत. तर यांच्यासमोर तुम्ही काय करणार आहे? सांगा लवकर. गलत. तर हा झाला आपला प्रश्न उत्तर, जे सही असतात किंवा गलत. आता आपण बघणार आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. तर पहिला काय आहे बघूया. सोने से कौन कौन सी चीजें बनाई जाती है. स्वर्ण म्हणजे सोन्यात कोणकोणतं चीज बनवून जाते. तर उत्तर, सोने से अंगूठी माला बाली आदि बनाई जाती. काय काय? सोन्याचं अंगूठी, माळा किंवा बाली असा बनवून जात आहे. दूसरा, 10 ग्राम सोने का मूल्य क्या है. दुसरा प्रश्न काय आहे तुमच्या समोर की 10 ग्राम सोन्याचं मूल्य काय आहे. तर 10 ग्राम सोने का मूल्य 25,000 रुपये है. किती आहे? 25,000 रुपये. म्हणजे 10 ग्राम सोन्याचं मूल्य तुमचा
काय आहे 25,000 रुपये आहे. आता तिसरा, 1 किलो लोहे का मूल्य काय आहे? 1 किलो लोहाचं मूल्य काय आहे? 1 किलो लोहे का मूल्य 25 रुपये किंवा 30 रुपये आहे. किती? 25 किंवा 30 आहे. तर अजून आहे बघूया. चौथा, लोहे पर किसी रक्षा का भार है. म्हणजे लोहा यातून कोणाच्या रक्षेचा भार आहे? लोहे पर सोने की रक्षा का भार. तुमचं उत्तर काय? लोहनात किंवा लोहाचं सोन्याच्या रक्षाचा भार आहे. आता पाचवा, किसने मेहनत नहीं होती. म्हणजे इथे काय प्रश्न आहे? कोणाला मेहनत नाही करत येऊ. किससे मेहनत नहीं होती. तर उत्तर आहे तुमच्या सोने से मेहनत नहीं होती. सोनं जो आहे म्हणजे स्वर्ण जो आहे त्याने मेहनत नाही करायचं, त्याला मेहनत नाही करायचं. हे झालं आपला प्रश्न आणि उत्तरे. आता आपण बघणार आहे विरुद्धार्थी शब्द. तर पहिलं काय आहे? बाहर म्हणजे इतर. याचा अर्थ काय? इतर. नोकर म्हणजे स्वामी. उपयोगी म्हणजे अनुपयोगी. सुख म्हणजे दुःख. सन्मान म्हणजे अपमान. सफलता म्हणजे असफलता. तर हे झालं आपला विरुद्धार्थी शब्द. तर हा झाला आपला धडाचा शब्दार्थ किंवा प्रश्न आणि उत्तरे आणि सही किंवा गलत आणि विरुद्धार्थी शब्द. तर हे सगळं आपण आज शिकलो. तर तुम्हाला कसे लिहायचं हे पण मी सांगितलं आहे. तुम्हाला वही म्हणजे लिहायचं आहे आणि व्यवस्थित लिहायचं, चांगलं अक्षर काढून लिहायचं. तर आज आपण काय शिकलो की आपला कसाबद्दल जे मार्ग आहे, जे एक मार्ग आहे आपल्या समोर आहे की आपल्या जी व्यवस्था आहे किंवा जे आपल्या जे प्राकृतिक नेचर दिलेले आहे आपल्याला किंवा आपल्याला जे सौंदर्य दिलेले आहे त्यांचं मान्य किती आहे आपल्या बरोबर हे आपल्याला. तर आपल्याला जे गुण आहेत त्याचबरोबर आपल्याला लोक जाणते. हे नाही करायचं की आपला गुण जास्ती नाही लोकांचं समोर ठेवायचं असं नाही. जेव्हा तुम्ही सुंदर आहे त्यांचा काहीही मार्ग नाही. जे तुम्हाला बोलणं इतकं घाणेरडं आहे की लोक त्यांचं ऐकता नाही. कारण की तुम्ही बोलता तशा. तुमच्या जे गुण चांगले असतात तेव्हा लोक तुमच्या समोर येणार. धन्यवाद.